नमस्कार. आपण नवा लेसन सुरू केला 1.4 बिग डेटा बिग इन्साईट. लेसन महत्त्वाचा आहे, अत्यंत म्हणजे रोजच्या जीवनाशी संबंधित असलेला हा लेसन आहे. त्याबद्दल आपण काल इंट्रोडक्शन बघितलं आणि पहिले 3 पॉईंट्स बघितले. आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे बँकिंग, फायनान्स आणि ट्रेडिंग, हो सगळ्यात इम्पॉर्टंट प्रकार आहे हा, कारण याचा डायरेक्टली संबंध पैशांसोबत आहे. आता बँकिंग, फायनान्स आणि ट्रेडिंगशी रिलेटेड जो काही डेटा असेल त्याचा चांगला आणि वाईट प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता काल परवाच एक बातमी बघितली. त्या बातमीमध्ये एका फ्रॉडने काय केलं आहे की फक्त एका व्यक्तीला फोन केला आणि त्याला एवढंच सांगितलं की आमचे सिनियर ऑफिसर तुमच्यासोबत बोलत आहेत. आणि ज्यावेळेस त्या सिनियर ऑफिसरने फोन केला आणि तेवढ्या बोलण्यातच त्या व्यक्तीच्या ज्याच्याशी बोललं गेलं त्या व्यक्तीच्या खात्यातील 4,000 रुपये गेले. म्हणजे पूर्वी काय होतं की माहिती मिळवली जायची, आता तर माहिती मिळवली पण जात नाही, फोन केला जातो आणि फोनवर बोलता बोलता त्या ठिकाणी आपला जो डेटा आहे त्याचा मिसयूज केला जातो आणि त्या ठिकाणी पैसे विड्रॉ केले जातात. आता ह्या व्यक्तीने पुन्हा फोन केला, तुम्ही कोण आहात वगैरे वगैरे तपास केला. तो म्हटला मी फ्रॉड आहे. एवढं निर्लज्जपणे त्यांनी ते जाहीर करून टाकलं की आम्ही फ्रॉड आहोत. मग तुम्ही कुठले आहात वगैरे सगळी माहिती विचारण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुमच्यावर पोलीस केस केली जाईल अशी इकडनं धमकी दिली जाते. तर तिकडचा व्यक्ती म्हणतो तुम्हाला एवढं का वाईट वाटतं आहे, आम्ही तर लोकांच्या अकाउंटमधून लाखो रुपये काढतो, तुमच्या अकाउंटमधून तर आम्ही फक्त 4,000 रुपये काढले, अशी बतावणी केली जाते. एवढ्या पुढे हा प्रकार चालला गेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला हा जो डेटा आहे याचा पॉझिटिव्ह उपयोग केला जातो, बिझनेससाठी उपयोग केला जातो. तुमचे पैसे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करावे यासाठी तुम्हाला प्रेरित केलं जातं. त्यासाठी चांगल्यातल्या चांगल्या व्याज दिला जाईल असं प्रलोभनं दिली जातात. आणि प्रत्येक वेळा हे खरं असतंच असं नाही. प्रायव्हेट बरेच जण या ठिकाणी पैसे बुडवली जातात, अशी आपण उदाहरणं बघितली. अनेक आपण ठिकाणी या गोष्टी बघितल्या की पैसे इन्व्हेस्ट करा, एवढ्या दिवसात दुप्पट होतील, तेवढ्या दिवसात दुप्पट होतील. आणि बऱ्याचशा अशा कंपन्या फ्रॉड निघालेल्या आहेत. काही सरकारी ठिकाणी त्यामुळे लोकांचा प्रेफरन्स असतो आणि आता तिथेसुद्धा हळूहळू प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागलेले आहेत. बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. पॉईंट नंबर 4. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. आता मी डेटा म्हणतो आहे, डाटा नाही म्हणत आहे. डाटा आहे ना अमेरिकन इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि डेटा ब्रिटिश इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आणि जोपर्यंत आपण शाळा कॉलेज शिकतो तोपर्यंत आपण ब्रिटिश इंग्लिशचा उपयोग करतो, त्यामुळे मी या ठिकाणी डेटा म्हणतो आहे, डाटा नाही. ठीक आहे. तर हा जो बिग डेटा आहे या बिग डेटाचा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ पीपल म्हणजे लोक कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करतात याचा पॅटर्नचा अभ्यास केला जातो. आणि मग काय होतं की न्यू इन्साइट्स हॅव एनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ स्टेबल प्लॅन्स. आणि मग नवीन इन्साईट मिळते कोणाला? बँकेच्या लोकांना. त्यानंतर जे लोक इन्व्हेस्टमेंटच्या क्षेत्रात आहेत, फायनान्सच्या क्षेत्रात आहेत, त्यांना एक नवीन इन्साईट मिळते या डेटाच्या सहाय्याने. मग ते काय करतात? ते या डेटाचा उपयोग करून घेतात आणि नवीन नवीन इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन आणले जातात लोकांसाठी. लोकांच्या इन्व्हेस्टमेंटचा अभ्यास करून की कुठे लोक पैसे गुंतवत आहेत तो डेटा मिळतो. तो डेटा महत्त्वाचा आहे. त्यातून मिळणारे इन्साईट काय की लोक कुठे इन्व्हेस्ट करत आहेत आणि त्यासाठी नवीन नवीन प्लॅन आणले जातात. बिग डेटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. किती सोपं झालेलं आहे या एजन्सीचं काम. म्हणजे बँकेसारखे जे ठिकाणं आहेत, बँकेसारखे जे व्यवसाय आहेत, त्यांचं काम इतकं सोपं झालं आहे आज, कारण त्यांना डेटा अवेलेबल आहे. आणि या डेटा अवेलेबल असल्यामुळे अत्यंत स्मूथली त्यांना काम करता येतं. पटकन त्यांना ठरवता येतं कोणत्या पॉलिसीज आणायच्या, कोणत्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन आणायचे. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्कायवल ऑफ ऑडिटर्स etc. आता हे जे बँकिंग आणि फायनान्स सेक्टर आहे यांच्याकडे बिग डेटा असल्यामुळे यांना पण फायदा होतो. कशासाठी? सायबर क्राईम रोखण्यासाठी. सायबर क्राईम रोखण्यासाठी म्हणजे काय? सुरुवातीला मी तुम्हाला जे उदाहरण दिलं, जे फ्रॉड केले जातात त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. म्हणजे डेटाच्या साहाय्याने, नेटच्या साहाय्याने जे गुन्हे केले जातात त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. मग भरपूर डेटा अवेलेबल असल्यामुळे बँकेला पण सुरक्षा वाढवता येते. आणि सुरक्षा वाढवणं याच्यासाठी त्यांना गरजेचं असतं की त्यांचे जे कस्टमर्स असतात त्यांच्या पैशांना सुरक्षितता देता यावी. मग ही सुरक्षितता देण्यासाठी या बिग डेटाचा वापर त्यांच्याकडनं केला जातो, कारण त्यांना आधीच प्रेडिक्ट करता येतं, आधीच अंदाज करता येतं की कोणत्या प्रकारे फ्रॉड होऊ शकतो. मग त्यासाठी आपण कोणत्या प्रकारची सुरक्षा देऊ शकतो याचा त्यांना अंदाज घेता येतो आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात. आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचे सायबर क्राईम सांगितले? कार्ड फ्रॉड्स. कार्ड किती प्रकारचे बघा, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तुमचं क्रेडिट कार्ड आहे, तुमचं ATM कार्ड आहे,
प्रत्येक ठिकाणी आज फ्रॉड केला जातो. मागे आता तुम्ही म्हणाल आधार कार्डचं, मागे एका ठिकाणी एका व्यक्तीच्या आधार कार्ड फेसबुकवर अपलोड केलं गेलं आणि त्या आधार कार्डच्या सहाय्याने अनेक लोकांनी कर्ज काढून घेतली आणि ते अनेक लोकांनी कर्ज काढली आणि ज्या व्यक्तीचं कार्ड आहे त्याच्याकडेनं ते वसूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तसं त्याने ते जाहीर केलं, त्याच्यावर कारवाई सुरू झालेली आहे. परंतु या कार्डचा किती भयंकर प्रमाणात फ्रॉड केला जातो, सायबर क्राईम केलं जातं, याच्या एका उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. आर्कायवल ऑफ ऑडिट डेटा. आर्कायवल म्हणजे काय, असं ठिकाण असतं ज्या ठिकाणी हा डेटा साठवलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ भारतीय जे गव्हर्नमेंट आहे त्यांचं पण एक आर्काईव्ज आहे. त्या आर्काईव्जमध्ये काय होतं की इतिहासातील भरपूर घटना त्यांचे डॉक्युमेंटेशन केलं जातं आणि ते सांभाळलं जातं. इवन स्वातंत्र्य काळातली खूप व्हिडिओज आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 15,000 व्हिडिओज आहेत. अगदी चंद्रशेखर आझादपासून या लोकांची 15,000पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत आणि आर्काईव्जमध्ये सांभाळून ठेवलेली आहेत. आता तसंच आर्कायवल इकडे पण आहे, ज्यामध्ये काय साठवला जातो, आजकालचा डेटा साठवला जातो. जसा पूर्वीचा तो ऐतिहासिक डेटा सांभाळला गेला आहे तसाच आजसुद्धा डेटा सांभाळला जातो. त्याला आर्कायवल म्हटलं जातं. त्याचं ऑडिट केलं जातं, त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि त्या डेटाचा काय उपयोग करायचा त्याचा इन्साईडद्वारे एक विचार केला जातो. बाय अनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. काय म्हटलं या ठिकाणी, पास्ट डेटा म्हणजे भूतकाळात आधी जो जमा झालेला डेटा आहे त्याचं ॲनालिसिस केलं जातं कस्टमर्सचं. आणि त्याचसोबत जे फ्रॉड्स आहेत, इथे काय म्हटले, ब्रूट फोर्स अटॅक्स. ब्रूट फोर्स अटॅक्स म्हणजे काय, हे वेगवेगळे लोक असतात, यांचं गेसवर्क चालू असतं की एखाद्या व्यक्तीचा पासवर्ड काय असेल, एखाद्या व्यक्तीचा पिनकोड काय असेल आणि त्याद्वारे ते गेसवर्क करून प्रयत्न करतात आणि फ्रॉड करतात. तर हा पास्ट डेटा बँकेकडे असतो. मग बँकेलाही कळतं की फ्रॉड मंडळी कशा पद्धतीने काम करते. मग त्यांना तोड म्हणून ते नवीन सुरक्षा व्यवस्था आणतात आणि ते ॲनालाइज केलं जातं. त्याचा फायदा होतो कोणत्या गोष्टीचा, पास्ट डेटापासून. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. आता हा जो बिग डेटा आहे त्याचा उपयोग कुठे कुठे केला जातो, आपण जे बोललो आधी, प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स म्हणजे आधीच गृहीत धरलं जातं बँकेकडनं की कोणत्या प्रकारचा सायबर क्राईम होऊ शकतो. आणि एवढ्याच सोबत नाही तर मिस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे चुकीच्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन केली जातात. लोकं फार पुढे पोचलेली असतात आणि ह्या लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात, कशाप्रकारे आपण चुकीच्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन करूया. मग ते पण व्यवस्थित हँडल करता येतं बँकांना. आणि जे नेट बँकिंग फेल्युअर आहे, नेट बँकिंग फेल्युअर म्हणजे काय, सहज कोणत्याही व्यक्ती कुठेतरी ट्रान्झॅक्शन करतो, हा डेटा कुठेतरी काय केलं जातं आहे की त्याला काय म्हणतात, तो एक शब्द नाही का, हॅक केला जातो. आणि तो हॅकिंग केल्यावर त्या डेटाच्या सहाय्याने नेट बँकिंग फेल्युअर म्हणजे लोक बँकेतून दुसऱ्या अकाउंटमधून तिसऱ्याच अकाउंटवर ट्रान्झॅक्ट करतात. याला मिस ट्रान्झॅक्शन म्हटलं गेलेलं आहे आणि नेट बँकिंगचं फेल्युअर म्हटलं गेलेलं आहे. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. आता या ठिकाणी स्पाईक शब्द आलेला आहे. स्पाईकचे वेगवेगळे अर्थ आहे. आजकाल स्पाईक्स नावाची हेअरस्टाईलसुद्धा आहे माझ्या माहितीप्रमाणे. असं टोकदार काहीतरी ते वरती केस केले जातात ना, त्याला स्पाईक म्हणतात. कारण स्पाईकचा अर्थ काय होतो, असं अंकुचीदार. तर सर्व्हर्सवर अटॅक केले जातात नंबर 1. त्यानंतर सर्व्हरचं फंक्शन बंद केलं जातं. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम सुरू झाल्यावर काय होतं की हँग होतं. याचा अभ्यास केला जातो आणि काय करतं मग बँक त्याच्यावर व्यवस्थितपणे ट्रान्झॅक्शन मॅनेज करतं. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, SEC याचा शॉर्ट फॉर्म आहे SEC, सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन. याचं काम काय, सिक्युरिटीचं. is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. काय करते इन्स्टिट्यूशन, हा जो बिग डेटा आहे त्याच्यावर मॉनिटर करते म्हणजे लक्ष ठेवते. आणि फायनान्शियल जे मार्केट आहे त्याच्यावर इल्लिगल ट्रेड्स म्हणजे बेकायदेशीर जे व्यवहार केले जातात त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज म्हणजे संशयास्पद कामं कोणती चालू आहे याच्यावर त्यांना लक्ष ठेवता येतं. कारण जनरल जे वर्क असतं ते सहज त्यांना दिसतं आणि काहीतरी गडबड असलेली गोष्टी असतात त्या त्यांच्या लक्षात येतात आणि त्याच्यावर ते लक्ष देतात. हे जे SEC आहे काय करतं आहे ते, युझिंग नेटवर्क ॲनालिटिक्स अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स अँड फायनान्शियल मार्केट. आता पॉसिबल फ्रॉड्स म्हणजे घडू शकणारे फ्रॉड्स आणि फायनान्शियल मार्केट्स
याचं ते आयडेंटिफाय केलं जातं, ओळखलं जातं. आणि ते ओळखण्याची पद्धत त्यांची काय आहे? ॲनालिटिक्स आणि नॅचरल लँग्वेजेस. आता नॅचरल लँग्वेजेस ॲनालिटिक्स म्हणजे काय? एक जनरल पॅटर्न असतो बिहेवियरचा, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घडायला लागलं की त्या ठिकाणी लगेच लक्ष ठेवलं जातं. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, याचा शॉर्ट फॉर्म आहे HFT. हा एरिया कोणता आहे की जिथे खूप जास्त प्रमाणात डेटा जमा होतो आहे. वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तिथे डेटा अवेलेबल आहे आणि त्याचा वापर केला जातो. हेअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. अल्गोरिदम्स म्हणजे काय? ही एक प्रकारची टेक्नॉलॉजिकल टर्म आहे. त्याच्यात व्यवस्थित प्रकारे असे काही सेट रूल्स असतात, त्याच्याद्वारे डेटा कलेक्ट केला जातो. त्या डेटामध्ये महत्त्व कशाला आहे त्या गोष्टी फटाफट वरती येतात, ज्या गोष्टींना महत्त्व कमी आहे त्या गोष्टी खाली जातात. म्हणजे पटकन आपल्याला जे समोर दिसतं आपल्याला आवश्यक असलेलं ते कोण काम करत असतं? अल्गोरिदम काम करत असतं. अल्गोरिदमचा तो एक प्रकार आहे. अल्गोरिदम फार मोठा प्रकार आहे. मी तुम्हाला फक्त एक प्रकार सांगितला की व्यवस्थित सेट ऑफ रूल्स आहेत, त्या रूल्सद्वारे कोणत्या ॲक्टिव्हिटीज जास्त प्रमाणात केल्या जातात त्या तुमच्या समोर आणल्या जातात नेटवर फटाफट, आणि ज्या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही त्या झाकल्या जातात किंवा मागे पडतात. तर हा जो डेटा आहे त्याचा वापर केला जातो अल्गोरिदमद्वारे, आणि ट्रेडिंग डिसिजन्स घेता येतात. मग म्हणजे कोणता व्यापार करायचा, उदाहरणार्थ मुख्यतः हे कशाबद्दल बोललं जातं या ठिकाणी? ट्रेडिंग कशाबद्दल बोललं जाते की ते तुमचे हा जो ऑनलाईन ट्रेड केला जातो, ऑनलाईन ट्रेड मुख्यतः कशाच्या बाबतीत? तुमचं ते शेअर मार्केटमध्ये जे केलं जातं त्याचा याच्याशी जास्त संबंध आहे. Today, the majority of equity trading now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. आता होतं काय की न्यूज असतात, त्यानंतर वेगवेगळे लोक आता मार्केटिंग करतात. एक व्यवसायच झालेला आहे काही लोकांचा शेअर मार्केट. इक्विटी फंड्स म्हणजे काय? शेअर मार्केटशी संबंधित जे ट्रेडिंग आहे ते अल्गोरिदमच्या सहाय्याने केलं जातं. आणि अल्गोरिदम आपल्याला कशावरून ठरवतं की कोणतं महत्त्वाचं आहे? तर त्या गोष्टी आहेत, वेबसाईट्स आहेत, सोशल नेटवर्क्स आहेत, आणि कोणत्या गोष्टी जास्त विकत घेतल्या जातात, कोणत्या गोष्टी जास्त विकल्या जातात, याच्यावरून ते फटाफट ठरवलं जातं. आणि लोक काही क्षणात निर्णय घेत असतात, हे घ्यायचं, ते घ्यायचं, हे नाही घ्यायचं, ते नाही घ्यायचं. अशा प्रकारे मार्केटिंगमध्ये, फायनान्समध्ये, पैशांच्या व्यवहारामध्ये फार महत्त्वाचा इश्यू आहे काय? बिग डेटा. आता स्पोर्ट्स महत्त्वाचा भाग आहे हा सुद्धा. एखादा स्पोर्ट्समन आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करू शकतो स्पोर्ट्सशी संबंधित असलेल्या डेटाच्या साह्याने. कसं? वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. आता जेव्हा आपण क्रिकेट मॅच बघत असतो त्यावेळेस खूप डेटा दाखवला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने हायेस्ट रन बनवले, पटकन येतं की आगरकर हा पहिला व्यक्ती आहे की 50 ओव्हरमध्ये त्याने एवढ्या विकेट्स घेतल्या, अशी माहिती दिली जाते. 50 ओव्हर्समध्ये सर्वात जास्त विकेट्स मिळवणारा व्यक्ती कोण? आगरकर, अशी माहिती आली होती ज्यावेळेस आगरकरने हा रेकॉर्ड केला होता. मग हे जे वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स टी व्हीवर मॅच बघताना येत असतात की ही इतकी मॅच आहे, या मॅचमध्ये इतके रन झाले होते वगैरे, प्रचंड, तुम्हाला माहिती आहे क्रिकेटमध्ये किती प्रकारचा डेटा त्या ठिकाणी दिला जातो. A gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts म्हणजे प्रॅक्टिस, ट्रेनिंग सेशन्स म्हणजे सुद्धा प्रॅक्टिस, आणि खूप मॅचेस दाखवले गेले, त्याचं सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे. आणि हा डेटा इतका मोठा आहे कारण ते फक्त एका खेळाशी संबंधित नाही, खूप सारे खेळ आहेत, त्या प्रत्येक खेळाच्या मॅचेस रेकॉर्ड केलेल्या आहेत. त्या मॅचेस रेकॉर्ड केल्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेला इतका मोठा डेटा अवेलेबल आहे स्पोर्ट्समध्ये की आपण नाही कल्पना करू शकत. तुम्हाला ज्या खेळात इंटरेस्ट आहे त्याबद्दलसुद्धा डेटासुद्धा आपल्याकडे लिमिटेड आहे, लक्षात ठेवा. आता एखादा व्यक्ती फक्त सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड ठेवतो तर त्याला ते शक्य होतं. आणि असा एक व्यक्ती आपण बघितलेला आहे की सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड्स त्याच्या तोंडी पाठ आहेत, परंतु या जगात किती प्लेयर्स आहेत, प्रत्येक प्लेयरचा प्रत्येक बॉल म्हणजे एक डेटा आहे, त्या प्रत्येक बॉलवर काढलेली प्रत्येक धाव म्हणजे एक डेटा आहे. तर याचं सगळं आज योगायोगाने सगळं रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे आणि ज्याला जो हवा आहे तो डेटा तिथे जाऊन मिळवू शकतो आपण. द डेटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडीज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. व्यक्ती स्वतःचा परफॉर्मन्स बघू शकतो, ॲनालिसिस करू शकतो, इतरांचाही परफॉर्मन्स बघू शकतो, ॲनालिसिस करू शकतो. याचा फायदा काय होईल की स्वतःचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी इम्प्रूव्ह केला जाईल.
इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. फक्त इंडिव्हिज्युअलच नाही, फक्त स्वतःचाच नाही, तर टीमचा परफॉर्मन्ससुद्धा त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्ह करता आलेला आहे. द सेन्सर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड अवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. आता सेन्सर्स म्हणजे जे काही सर्व माध्यमं लागलेले या कामासाठी लक्ष देण्यासाठी, तो डेटा जमा करण्यासाठी, हा सगळा डेटा जमा करणं, याच्यामुळे आपल्याला एकदम क्लोज व्ह्यू मिळतो, प्रत्येक गोष्टीचा डेटा आपल्याला कळतो. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एटसेट्रा. आता हे सेन्सर्स काय करत असतात, ज्यांचा वापर केला जातो, फील्डची कंडिशन कशी आहे ती माहिती आपल्याला मिळते, त्याचबरोबर हवामान कसं आहे ती माहिती मिळते, एखाद्या व्यक्तीचा परफॉर्मन्स कसा आहे ती माहिती मिळते. मॅच सुरू होण्याच्या आधीचा सर्व डेटा असतो, कंपॅरिझन केलं जातं, कोणती टीम कोणत्या ठिकाणी भारी आहे त्याचा सगळा डेटा अवेलेबल असतो. एखादी टीम बॅटिंगमध्ये भारी असते, एखादी टीम बॉलिंगमध्ये भारी असते, एखादी टीम फिल्डिंगमध्ये भारी असते, आणि फील्ड कोणत्या प्रकारचं आहे, त्या फील्डमध्ये कोणती टीम चांगला परफॉर्मन्स करते, कोणती टीम चांगला परफॉर्मन्स करत नाही, वातावरण कसं आहे, पुन्हा त्या वातावरणामध्ये कोणती टीम चांगली खेळते, कोणता प्लेअर चांगला खेळतो, याचं इत्थंभूत त्या ठिकाणी माहिती आपल्याला मिळते मॅच चालू होण्याच्या आधीच. तो डेटा महत्त्वाचा आहे आणि तो या सेन्सर्सद्वारे मिळवला जातो. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी इच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आणि व्हिडिओज अवेलेबल असल्यामुळे प्रत्येकाचा परफॉर्मन्स अत्यंत बारीक सारीक गोष्टींचं बघितला जातो. ती पुढचा पॉईंट आहे ॲडव्हर्टायझिंग. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲडव्हर्टायझिंग आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. बिग डेटाचा सर्वात जास्त वापर करणाऱ्यांमध्ये फार प्रभावी गोष्ट आहे म्हणजे ॲडव्हर्टायझर्स. Be it Facebook, Google, Twitter or any other online giant, all keep a track of the user behavior and transactions. कोण आहेत तुमच्यावर लक्ष द्यायला या ठिकाणी? फेसबुक आहे, गुगल आहे, ट्विटर आहे. तर खूप व्यवस्थितपणे ट्रॅक ठेवलं जातं बिहेवियरवर, तुमच्या ट्रान्झॅक्शन्सवर. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. मग हा डेटा ॲडव्हर्टायझर्सला मिळतो, मग त्यांना कळतं की आपला टार्गेटेड एरिया कोणता आहे, आपला कस्टमर कोणता आहे, त्या कस्टमरसाठी योग्य ते कॅम्पेन आखलं जातं आणि त्यांच्यावर त्या ॲडची बंबार्डिंग केली जाते. काही लोकांना गरज नसताना त्या वस्तू विकत घ्याव्याशा वाटतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट्स, इंटरेस्ट, जॉब्स, रोल्स आणि डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. आता फेसबुकचं जर उदाहरण घेतलं तर टार्गेटेड पीपल बघितले जातात, मग तिथे ॲड फेसबुकमध्ये आहेत, ते ॲड वगैरे भरपूर प्रमाणात दिल्या जातात. मग त्यात काय वेबसाईट व्हिजिट्स, या वेबसाईटला व्हिजिट करा वगैरे वगैरे माहिती दिली जाते. तुमच्या आवडीनुसार अनेक गोष्टी तिथे प्रोव्हाइड केल्या जातात. जॉब्सचे रोल्स आहेत ते प्रोव्हाइड केले जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेमोग्राफिक्स. हे डेमोग्राफिक्स म्हणजे काय, असा स्टॅटिस्टिक डेटा आहे. हा डेटा काय करतो, विशिष्ट ग्रुपला टार्गेट करतो आणि त्या ग्रुपला टार्गेट केल्यावर त्यांच्यापर्यंत विशिष्ट गोष्टी पोचवल्या जातात आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मनात इंटरेस्ट निर्माण केला जातो. हा डेमोग्राफिक्स फार महत्त्वाचा प्रकार आहे. ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक्स. आता फेसबुक हा डेटा कुठून मिळतो, कसा मिळवतो, ते अल्गोरिदम. पुन्हा शब्द आहे अल्गोरिदम. हे एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे ज्याच्याद्वारे सर्व अवेलेबल केलं जातं. तुम्ही याची माहिती वाढवावी अल्गोरिदमची. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्हाला एक नाटकाचं नाव सांगतो. माझे एक जवळचे नाही पण दूरचे मित्र आहेत, राहुल बनसोडे म्हणून. त्यांचं एक नाटक आहे, काय म्हणतात त्याला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं नाटक आहे. त्या नाटकाचा संबंध या अल्गोरिदमशी आहे. तुम्हाला जर कधी ते नाटक पाहता आलं तर नक्की बघा. तुम्हाला अल्गोरिदम एकदम छानपणे कळेल. याची माहिती वाढवा. सध्या मी तुम्हाला काय सांगतो आहे, हा सेट ऑफ रूल्स आहे, ज्या रूल्सद्वारे, ज्या सॉफ्टवेअरद्वारे तुम्हाला काय आवड आहे ते तुमच्यापर्यंत नेटमध्ये, यूट्यूबमध्ये, कोणत्याही ठिकाणी असेल, खाली असेल, ते असं ढुंडाळून वर आणून तुमच्यासमोर आणलं जातं. तुम्ही ते बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. माझे एक दूरचे मित्र आहेत राहुल बनसोडे, त्यांनी लिहिलेलं नाटक आहे. ते छानपैकी परफॉर्म पण केलं जातं. इकडे खानदेशातली जळगावकडची एक नाटक कंपनी आहे, ते फार छान पद्धतीने ते नाटक प्रसारित करतात. ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक्स. द सेम गोज फॉर गुगलचंही तसंच. अल्गोरिदमच्याद्वारेच माहिती मिळवली जाते, म्हणजे डेटा मिळवला जातो. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स
you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. फक्त एक क्लिक करायचं काम आहे, टार्गेट बघायचं म्हणजे विशिष्ट प्रकारचा ग्रुप बघायचा आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आपोआप पोचतात. तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहात त्याद्वारे तुमचा ग्रुप निवडता येतो, तुम्हाला टार्गेट करता येतं, तुम्हाला ॲड करता येतात. ऑल दिस इज मेड पॉसिबल यूजिंग बिग डेटा. सगळं बिग डेटामुळे पॉसिबल झालं आहे. आता सेकंड लास्ट पॉईंट आहे एंटरटेनमेंट अँड मीडिया. याच्याबद्दल जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला याच्यातलं भरपूर माहिती आहे आणि माझंही भरपूर बोलून झालं आहे. इन द फील्ड्स ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. बिग डेटा काय करतो या ठिकाणी, आता एंटरटेनमेंट आणि मीडिया म्हणजे मनोरंजन आणि मीडिया, पटकन तुमच्यापर्यंत जे खाली असलेलं सगळं ढुंडाळून वर आणलं जातं, तोच प्रकार या ठिकाणी आहे. केव्हाचं मी तुम्हाला जे सांगतो आहे ते ह्या पॉईंटमध्ये माझी जी आलेली आधीची उदाहरणं आहेत ह्या पॉईंटमधली जास्त आहेत. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. एकदम योग्य वेळी तुम्हाला योग्य कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. तर तुम्ही 12वीचे विद्यार्थी, तुम्ही केव्हाही यूट्यूब ओपन केलं तुम्हाला 12वीचेच सगळे धडाधड व्हिडिओ समोर येतील. हा तोच प्रकार आहे. राईट टाईम, राईट कंटेंट. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन, यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स. तुमचं जे पास्ट व्ह्यूज म्हणजे आधी तुम्ही काय बघितलं आहे, तुमचं बिहेवियर काय ऑनलाईनवर ते बघून ठरवलं जातं आणि पटापट तुम्हाला रिकमेंड केलं जातं. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. आता कोण करतो हे जास्त, नेटफ्लिक्सवाले, यूट्यूबवाले, आणि सध्या तेच जास्त पॉप्युलर पण आहे. म्हणजे काय करतात, हे तुमच्या आवडीचे विषय तुमच्यापर्यंत पटकन आणतात. पटकन ढुंडाळून आणतात. तुम्ही काय बघतात ते शोधतात आणि वर ते व्हिडिओज येतात. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. आता टी व्ही चॅनल्सवालेसुद्धा ह्या डेटाचा उपयोग करतात. तुम्हाला आवश्यक असलेल्याच ॲड दाखवल्या जातात, तुम्हाला आवश्यक असलेलेच कार्यक्रम त्या ठिकाणी प्रसारित केले जातात. दिस विल अलाव बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. आता याच्यामुळे काय होतं की त्यांना भरपूर ॲड्स मिळतात, त्यांना भरपूर रेव्हेन्यू मिळतो आणि लोकांनाही ते एंगेज करून ठेवतात. आता लास्ट पॉईंट आहे एज्युकेशन आणि इंडस्ट्री. हा आपल्याशी संबंधित पॉईंट आहे. त्यामुळे याचं नॉलेज आपल्याला जरा जास्त. एज्युकेशन आणि इंडस्ट्री. बिग डेटा हॅज इनंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इनंडेटेड म्हणजे काय, समृद्ध केलेलं आहे. कोणी, बिग डेटाने. कोणाला, एज्युकेशन इंडस्ट्रीला खूप समृद्ध केलेलं आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लिप्स अँड बाउंड्स. ह्या बिग डेटामुळे एज्युकेशन इंडस्ट्री खूप लिप्स अँड बाउंड्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, खूप लवकर, खूप फटाफट ग्रो झाली. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, देअर स्टडी पॅटर्न्स अँड वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स. आता काय करायचं या ठिकाणी, स्टुडंटचा डेटा मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. त्यामुळे त्यांचा स्टडी पॅटर्न लक्षात येतो, कोणत्या प्रकारचा ते अभ्यास करतात. आणि काय होतं मग, वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. मग स्टडी पॅटर्न बघितला जातो, त्यानुसार काय केलं जातं, मग लर्निंग प्रोग्राम्स तयार केले जातात विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातात. आता डेटा अवेलेबल आहे, मला पण तुमचा डेटा कलेक्ट करायचा आहे. बरेच मुलं नोट्स मागत आहेत, तर नोट्स व्हिडिओ बनवण्यापेक्षा माझी काय इच्छा आहे की मी ते PDF वगैरे तयार करतो आणि ते तुम्हाला पाठवतो. त्याच्यासाठी इथून पुढे आता तुम्ही फटाफट तुमचे नंबर्स द्या. मग त्या नंबरचा वापर करून मी व्हॉट्सअपचा ग्रुप वगैरे बनवतो. बऱ्याच जणांची तशी इच्छा आहे, कमेंट्समध्ये आलेलं आहे. आता मला माहीत नाही कशा पद्धतीने ते आता व्हॉट्सअप ग्रुप बनवावा. मला एवढाच मार्ग सुचला की तुमचे नंबर्स ते टाका कमेंट्समध्ये. तो जो पहिला व्हिडिओ आहे ना कोणता, सॉन्ग ऑफ द ओपन रोड, तिथे टाका, नाही तर किंवा इथे टाकले तरी चालेल, इथेच टाका. चला, आत्ताचा जो व्हिडिओ तिथे तुमचे फटाफट मला नंबर्स द्या. त्याच्यावर आधारित मी काय करतो, तुमचा व्हॉट्सअप ग्रुप बनवतो आणि मग आपण काय करू, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला फटाफट मी त्या नोट्स देऊन टाकतो. त्याच्यावर व्हिडिओ बनवायला खूप टायपिंग वगैरे करावं लागेल, ते जरा अवघड काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे नंबर द्या. बघू, तुम्ही जर जास्त नंबर दिले तर हे शक्य आहे, नाही तर काही उपयोग नाही याचाही तुम्हाला सांगतो. शेअर करा, लिंक करा, सबस्क्राईब करा, मुलांना पाठवा. सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे ज्ञान पोचलं पाहिजे, अशी तुमचीही इच्छा असावी. आता
It has transformed it in leaps and bounds. Now we have information about the students, their study pattern, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. हे डिस्कस केलं आपण. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार एज्युकेशनल प्लॅन बनवले जातात, तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात आणि एज्युकेशन दोन्ही दृष्टीने सुकर झालेलं आहे. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेन्शन लेवल इज डिफरंट. आता प्रत्येक मुलाची अंडरस्टँडिंग लेवल डिफरंट असते. The course material can now be designed catering to the different requirements of the students. मग मुलांची गरज काय आहे, मुलांची लेवल काय आहे, त्या पद्धतीने कोर्स मटेरियल बनवलं जातं, ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. या बिग डेटामुळे काय झालं की इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज समजून घ्यायचं आहे आपल्याला. तसं तुम्हाला माहिती आहे की चॉईस कळते विद्यार्थ्यांची, त्यांच्या अडचणी कळतात आणि त्यानुसार मग इन्फॉर्मेशन, त्यानुसार कोर्सेस बनवले जातात, तुमच्यापर्यंत पोहोचवले जातं, स्पेशालिटीज तयार केली जाते, म्हणजे स्पेशल विषय, स्पेशल कोर्सेस बनवले जातात. वी ऑल्सो हॅव ॲन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. आपण मुलांचा रिझल्ट कसा आहे ते पण बघतो, ते पण ॲनालिसिस करतो, ते पण चेक करतो आणि रिझल्टवरून काय केलं जातं, गॉज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. मुलांच्या प्रोग्रेसवर लक्ष ठेवता येतं आणि हे लक्ष ठेवल्यानंतर आपल्याला ठरवता येतं काय की मुलाची स्ट्रेंथ काय, विकनेस काय. मुलांचे स्ट्रेंथ आणि विकनेस शोधता येतात. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आता याच्यावरून आपल्याला मुलांची ॲबिलिटीज कळते, त्यांचा माइंडसेट कळतो आणि मग त्यांना आपल्याला करियर गायडन्स करता येतं. तू काय करू शकतो, फक्त हाऊस म्हणून काही करता येत नाही, आपले मित्र काय करतात म्हणून आपण ते ठरवू शकत नाही. तर तुमची मेंटल ॲबिलिटी काय, तुमचा माइंडसेट काय, याच्यावरून तुम्हाला योग्य तो करियर मार्गदर्शन केलं जातं या बिग डेटाच्या साहाय्याने. ॲन इन-डेप्थ स्टडी ऑफ ऑल दिस वुड डेफिनेटली गिव्ह न्यू इन्साइट्स इन टू द एज्युकेशन इंडस्ट्री अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. मला वाटतं हा फार महत्त्वाचा प्रकार आहे. होतं काय की आजकाल जास्त मुलं कुठे ॲडमिशन घेत आहेत म्हणून आपण पण तिथे ॲडमिशन घेणं, हा जो विचार आहे चुकीचा विचार आहे. आपला माइंडसेट काय, आपली ॲबिलिटी काय, त्यानुसार आपण करिअर चॉईस केलं पाहिजे, ही गोष्ट सत्य आहे. फक्त इतर जण घेतात म्हणून तिकडे जायचं, एखाद्या ठिकाणी स्कोप आहे म्हणून तिथे जायचं, ॲक्च्युली ही चुकीची पद्धत आहे. आपल्याला ते झेपेल का किंवा एखादा कोर्स आपल्यासाठी फारच हलका आहे हे आपल्याला समजलं की आपण योग्यपणे चॉईस करू शकतो. म्हणून हा डेटा एज्युकेशनल सिस्टीमचा फार महत्त्वाचा आहे. त्यानुसार योग्य व्यक्तीला योग्य करिअर त्या ठिकाणी मिळतं. या डेटाचा खूप चांगला उपयोग केला जाऊ शकतो आणि केला जातसुद्धा आहे. दिस वुड इन जनरल एनहान्स द प्रोग्रेस ऑफ आवर स्टुडंट्स. याच्यामुळे काय होतं की प्रत्येक मुलाचा प्रोग्रेस केला जातो. हो, कारण आवडीच्या फील्डमध्ये तो मुलगा प्रोग्रेस करेल. फक्त जिथे स्कोप आहे किंवा जास्त मुलं तिथे जातात तिकडे गेल्यामुळे ते जर त्याला नाही झेपलं तर त्याचा प्रोग्रेस होत नाही. त्याला एक वेळ अशी येते की शिक्षणसुद्धा सोडावं लागतं. अशी वेळ येऊ नये. प्रत्येक व्यक्तीचा प्रोग्रेस हवा, प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रोग्रेस हवा, म्हणून या डेटाचा फार महत्त्वाचा उपयोग आहे. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साईज फिट्स ऑल. वन साईज फिट्स ऑल म्हणजे काय, एक पर्टिक्युलर कोर्स बनवला, सगळ्यांनी तिथं या आणि सगळ्यांनी तोच कोर्स करा, वन साईज फिट ऑल, सगळ्यांना तिथं फिक्स करा, असं नाही होत. असं नाही होत. एखाद्याला चांगलं स्विमिंग येतं, एखाद्याला चांगली रनिंग येते, एखाद्याला चांगली सिंगिंग येते, एखादा इंजिनिअरिंगमध्ये चांगला असू शकतो, दुसरा एखादा बायोलॉजीमध्ये चांगला असू शकतो, एखादा चांगला डॉक्टर बनू शकतो. प्रत्येकाचं फील्ड वेगळं आहे आणि ही जी इन्फॉर्मेशन मिळते ना आपल्याला, हा जो बिग डेटा मिळतो ना एज्युकेशन सिस्टीममध्ये, हा पिटफॉल म्हणजे फार मोठा ड्रॉबॅक होता, फार मोठा प्रॉब्लेम होता की प्रत्येकाला एकाच साईजमध्ये फिट करण्याचा प्रयत्न. पण एज्युकेशनमध्ये असलेल्या बिग डेटाचा फायदा केला जाऊ शकतो. ह्या दृष्टीने ज्याला जिथे इंटरेस्ट नाही तिथे जबरदस्ती घुसवण्यात अर्थ नाही. या बिग डेटाचा उपयोग या ठिकाणी जर केला तर एज्युकेशन सिस्टीममध्ये जो मोठा प्रकारचा पिटफॉल आहे, जे एक प्रकारचा ड्रॉबॅक आहे, तो ड्रॉबॅक आपण सॉल्व करू शकतो. फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आलेली आहे. We have innumerable uses of big data. It is useful, it is helpful in scientific researches. हा जो बिग डेटा आहे फक्त या दृष्टीनेच नाही तर इतर दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. सायंटिफिक रिसर्चेस, सायन्सच्या क्षेत्रात कुठे रिसर्च करण्याची आवश्यकता आहे, या बिग डेटाचा फायदा होतो.
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं रिसर्च करत आहेत. तो प्रत्येक रिसर्च एकमेकांना उपयोगी पडत असेल आणि त्यानुसार आपण बघूया पुढच्या 6 महिन्यात जर लवकरात लवकर वॅक्सिनेशन आलं तर ह्या बिग डेटाचाच कुठेतरी इफेक्ट असेल हे आपल्याला त्या ठिकाणी जाणवू शकतं. तर या ठिकाणी इट हेल्प्स इन सायंटिफिक रिसर्च, अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फेनोमेना, हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी एट्सेट्रा. पुन्हा जॉग्राफिकल फेनोमेना त्या ठिकाणी आला, त्याचा वापर केला जातो. स्मूथ वर्किंग त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मशिनरीजद्वारे केलं जातं. कशामुळे? ह्या बिग डेटामुळे. इट इज जिनी इन अवर हँड. जिनी म्हणजे ती जादुई व्यक्ती नाही का, बॉटलमधून बाहेर येते, आपल्याला हवं ते मिळवून देते. हा बिग डेटा दुसरं तिसरं काय नसून काय जिनी आहे जे आपल्याला मदत करणार आहे. इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट्स ऑफ मॅनकाइंड. काय होणार आहे? ह्या जिनीचा उपयोग म्हणजे ह्या बिग डेटाचा उपयोग इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडनं केला जाणार आहे आणि त्याचा मॅनकाइंडसाठी खूप मोठा बेनिफिट होणार आहे. बिग डेटाचा अशा पद्धतीने चांगलाही उपयोग होतो, वाईटही उपयोग होतो. पण प्रयत्न करूया आपण सर्वजण मिळून ह्या बिग डेटाचा चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने उपयोग